नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 जून 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, दीनदयाळ बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे एक उत्तर आहे सुशील कुमार सिंग। मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सुशील कुमार सिंग यांची बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत कांडला येथील दीनदयाळ बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे। ते एस.के. मेहता यांची जागा घेतील। तर बघा, त्यांचा कार्यकाळ पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून 31 जानेवारी 2027 रोजी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत किंवा पुढील निर्णय येण्याच्या कालावधीपर्यंत असणार आहे। ते 1993च्या बॅचचे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग अधिकारी आहेत। तर बघा, दीनदयाळ बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सुशील कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, रिअल माद्रिदने UEFA चॅम्पियन्स लीगचे कितव्यांदा विजेतेपद जिंकले आहे? तर याचे उत्तर आहे 15व्यांदा। स्पॅनिश फुटबॉल क्लब रिअल माद्रिदने विक्रमी 15व्यांदा UEFA चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले आहे। रिअल माद्रिदने अंतिम फेरीत जर्मन फुटबॉल क्लब बोरुसिया डॉर्टमुंडचा 2-0 असा पराभव केला। रिअल माद्रिद फुटबॉल क्लबला लॉस ब्लँकोस असेही म्हणतात। तर रिअल माद्रिदने नुकतीच 36व्यांदा ला लिगाचे विजेतेपदही पटकावले आहे। तर बघा, UEFA चॅम्पियन्स लीग 2024चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर रिअल माद्रिद या संघाने, आणि उपविजेता राहिलेला आहे जर्मनचा बोरुसिया डॉर्टमुंड हा संघ। नेक्स्ट आहे, ग्रीन डेच्या बेटर न्यूट्रिशन ब्रँडची ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे PV सिंधू। भारतीय बॅडमिंटन स्टार PV सिंधूने ग्रीन डेच्या बेटर न्यूट्रिशन ब्रँडसह तिची गुंतवणूक आणि ब्रँड अँबॅसेडरशिप जाहीर केली आहे। या सहकार्याचा उद्देश बायोफोर्टिफाईड खाद्यपदार्थांद्वारे भारतातील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेचा सामना करणे, ग्राहकांचे आरोग्य आणि शेतकरी जीवनमान दोन्ही वाढवणे हा आहे। ही कंपनी शेतकऱ्यांशी जवळून काम करते, त्यांना शिक्षित करते, सक्षम बनवते आणि त्यांना पोषक दाट पीक वाणांची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देते। ही पौष्टिक समृद्ध पिके वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या प्रयत्नांसाठी प्रीमियम किमती देऊन पुरस्कृत केले जाते। तर ग्रीन डेच्या बेटर न्यूट्रिशन ब्रँडची ब्रँड अँबॅसेडर म्हणून भारतीय बॅडमिंटन स्टार PV सिंधू हिची निवड करण्यात आलेली आहे। तर नुकतेच तंबाखू रोखण्यासाठी त्याची ब्रँड अँबॅसेडर म्हणून ही PV सिंधूची निवड करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच भारताचा फलंदाज केदार जाधवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे। तो कोणत्या राज्याचा आहे? तर याचे उत्तर आहे महाराष्ट्राचा खेळाडू आहे तो। भारत आणि महाराष्ट्राचा फलंदाज केदार जाधवने राष्ट्रीय संघात गेल्या 4 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे। त्याने नोव्हेंबर 2014 मध्ये रांची येथे श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यादरम्यान भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले। त्याने 73 एकदिवसीय तसेच 9 T20 सामने खेळले आहेत। भारतासाठी 73 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2 शतके आणि 6 अर्धशतकांसह 42.09च्या सरासरीने 1389 धावा त्याने केलेल्या आहेत। तसेच त्याने खेळलेल्या 9 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 6 डावात 122 धावा केलेल्या आहेत त्याने। तर बघा, महाराष्ट्राचा फलंदाज केदार जाधव याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे। नेक्स्ट आहे, गुंतवणूकदारांसाठी सारथी 2.0 मोबाईल ॲप कोणी लॉन्च केले आहे? तर सेबीने लॉन्च केलेले आहे हे। बाजार नियामक सेबीने गुंतवणूकदारांसाठी सारथी 2.0 मोबाईल ॲप लॉन्च केले आहे। हे गुंतवणूकदारांना त्यांचे वैयक्तिक वित्त व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी डिझाईन केलेले आहे। क्लिष्ट आर्थिक संकल्पना समजून घेणे सोपे करण्यासाठी ॲप साधनांनी भरलेले आहे। तर सारथी 2.0 हे ॲप वापरकर्त्यांसाठी अनुकूल इंटरफेससह येतो। नेक्स्ट आहे, दातो मुझफ्फर शाह मुस्तफा यांची कोणत्या देशाचे भारताचे उच्च आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे मलेशिया। जून 2024 मध्ये मलेशियाने दातो मुझफ्फर शाह मुस्तफा यांची भारतातील राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे।
भारत आणि मलेशिया यांनी 1957 मध्ये द्विपक्षीय संबंध प्रस्थापित केले. 2023 मध्ये एकूण द्विपक्षीय व्यापाराचे प्रमाण USD 16.53 अब्ज इतके आहे. तर बघा, भारताचे उच्चायुक्त मलेशिया या देशाचे कोण झालेले आहेत, तर दातो मुझफ्फर शाह मुस्तफा. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय खरेदी आणि पुरवठा साखळी परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली, तर याचे योग्य उत्तर आहे मुंबई. ब्ल्यू ओशन कॉर्पोरेशनचा प्रमुख कार्यक्रम आंतरराष्ट्रीय खरेदी आणि पुरवठा साखळी परिषद 2024 मुंबई येथे 1 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आला. BCCIचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांची मुंबई येथे झालेल्या 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय खरेदी आणि पुरवठा साखळी परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर बघा, कोण होते प्रमुख पाहुणे, तर BCCIचे माजी अध्यक्ष आपले माजी क्रिकेटर सौरव गांगुली. भारताच्या अर्थव्यवस्थेत वाढ करण्यासाठी इंडिया टुमारो इकॉनॉमिक सुप्रीमसी या विषयावर लक्ष केंद्रित करून ही परिषद आयोजित करण्यात आली. नेक्स्ट आहे 8 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल पार करणारी 7वी कंपनी कोणती बनली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील 7वी कंपनी बनली आहे, ज्याचे बाजार भांडवल 8 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. 8 लाख कोटी रुपयांच्या भांडवलावर पोहोचलेल्या भारतीय कंपन्यांमध्ये SBI, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, HDFC बँक, भारती एअरटेल, इन्फोसिस आणि ICICI बँक यांचा समावेश होतो. भारतीय बँकांमध्ये SBI कडे सर्वाधिक शाखा आणि ATM आहेत. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने इस्रायली पासपोर्ट धारकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे मालदीव. तर जून 2024 मध्ये मालदीवने इस्रायली पासपोर्ट धारकांना आपल्या देशात प्रवेशावर बंदी घातली आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत वाढत्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर मालदीवने हा निर्णय घेतला आहे. मालदीवने 1990च्या दशकाच्या सुरुवातीला इस्रायली नागरिकांवरील बंदी उठवली होती आणि 2010 मध्ये राजनैतिक संबंध पूर्ववत केले होते. तर बघा, जून 2024 मध्ये मालदीव या देशाने इस्रायली पासपोर्ट धारकांच्या प्रवेशावर बंदी घातलेली आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रीय पुस्तकालय हे पहिले डिजिटल लायब्ररी प्लॅटफॉर्म कोण तयार करणार आहे, तर याचे योग्य उत्तर आहे शालेय शिक्षण विभाग. शालेय शिक्षण विभागाने राष्ट्रीय पुस्तकालय या डिजिटल लायब्ररी प्लॅटफॉर्मसाठी संस्थात्मक फ्रेमवर्क तयार करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल बुक ट्रस्ट सोबत सामंजस्य करार केला आहे. राष्ट्रीय पुस्तकालय हे अशा प्रकारचे पहिले डिजिटल लायब्ररी आहे. तर कोणी तयार केलेले आहे, बघा, शालेय शिक्षण विभाग करणार आहे शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत. हे 22 पेक्षा जास्त भाषांमध्ये 40हून अधिक नामांकित प्रकाशकांनी प्रकाशित केलेली 1000 पेक्षा जास्त गैर शैक्षणिक पुस्तके मुलांनी आणि किशोरवयीन यांना उपलब्ध करेल. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार 3, 8 ते 11, 11 ते 14 आणि 14 ते 18 वर्ष वयोगटातील वाचकांसाठी 4 वयोगटांमध्ये पुस्तकांचे वर्गीकरण केले जाईल. भौगोलिक, भाषा, शैली आणि स्तरावरील दर्जेदार पुस्तकांची उपलब्धता सुलभ करणे आणि देशातील मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी उपक्रम अज्ञेयवादी सुलभता प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट असणार आहे. राष्ट्रीय पुस्तकालय ॲप अँड्रॉइड आणि iOS दोन्ही उपकरणांवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असणार आहे. नेक्स्ट आहे इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनची पुढील वार्षिक सर्वसाधारण सभा कोणता देश आयोजित करणार आहे, तर याचे उत्तर आहे भारत. इंडिगो जून 2025 मध्ये नवी दिल्ली येथे इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनची 81वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा भारतात 42 वर्षांनंतर होणार आहे. 1945 मध्ये स्थापन झालेली IATA ही जगातील विमान कंपन्यांची व्यापारी संघटना आहे. तर इंडिगोचे CEO आहेत पीटर एल्बर्स. नेक्स्ट आहे डॉक्टर हेलन मेरी कोणत्या देशाच्या अल्पसंख्याक समुदायातील पहिल्या महिला ब्रिगेडियर बनल्या आहेत, तर याचे उत्तर आहे पाकिस्तान. पाकिस्तान आर्मी मेडिकल कॉर्प्सच्या डॉक्टर हेलन मेरी रॉबर्ट्स या पाकिस्तानमध्ये ब्रिगेडियर पदापर्यंत पोहोचणाऱ्या पहिल्या ख्रिश्चन महिला ठरल्या आहेत. ब्रिगेडियर डॉक्टर हेलन यांनी 26 वर्षे पाकिस्तानी लष्करात वरिष्ठ पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम केले आहे. पाकिस्तान आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये सेवा करत असलेल्या डॉक्टर हेलन मेरी रॉबर्ट्स
यांनी मुस्लिम बहुल देशात ब्रिगेडियर पद मिळवणारी ख्रिश्चन आणि अल्पसंख्याक समुदायातील पहिली महिला बनून इतिहास रचला आहे। निवड मंडळाने ब्रिगेडियर आणि पूर्ण कर्नल म्हणून पदोन्नती दिलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांमध्ये ब्रिगेडियर हेलन यांचा समावेश होता। तर डॉक्टर हेलन मेरी या पाकिस्तान या देशाच्या अल्पसंख्याक समुदायातील पहिल्या महिला ब्रिगेडियर बनल्या आहेत। नेक्स्ट आहे पद्मश्री प्राप्त कृष्ण कन्हाई यांनी कोणत्या देशात द गोल्डन कृष्णा प्रदर्शनाचे अनावरण केले? तर याचे उत्तर आहे दुबई। जून 2024 मध्ये प्रसिद्ध भारतीय कलाकार कृष्ण कन्हाई यांनी द गोल्डन कृष्णा या त्यांच्या नवीनतम संग्रहाचे अनावरण केले आहे। या प्रदर्शनात भगवान कृष्णाभोवती केंद्रित कन्हाईच्या उत्कृष्ट नवीन कलाकृतींचे प्रदर्शन करण्यात आले आहे। प्रदर्शनाच्या मध्यभागी तिरुपती बालाजीचे एक चित्तथरारक जीवनाकाराचे त्रिमितीय पेंटिंग आहे। 24 कॅरेट सोन्याने बारकाईने तयार केलेले आणि 5 फूट बाय 8 फूट इतके प्रभावी आहे। याआधी कन्हाई या पद्मश्री प्राप्तकर्त्याने हाँगकाँग, लंडन यासारख्या प्रमुख शहरांमध्ये आणि फिलिपिन्स आणि युनायटेड स्टेट्स यासारख्या देशांमध्ये प्रदर्शने भरवली आहेत। नेक्स्ट आहे गुन्ह्यांसाठी दोषी ठरलेले अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष कोण ठरले आहेत? तर याचे उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एका गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले आहे। न्यूयॉर्कच्या एका ज्युरीने त्यांना पॉर्न अभिनेत्याला हश मनी पेमेंटद्वारे बेकायदेशीरपणे 2016च्या निवडणुकीवर प्रभाव पाडण्याच्या योजनेतील सर्व 34 आरोपांमध्ये दोषी ठरवले आहे। जो बिडेनने जिंकलेल्या 2020च्या निवडणुकीचे निकाल उलटवण्याचा कट रचल्याच्या फेडरल आणि राज्य आरोपांनाही ट्रम्प यांना सामोरे जावे लागले। नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टीमला सुविधा देण्यासाठी भारतातील पहिला ईव्ही इंडेक्स कोणी लॉन्च केला आहे? तर याचे उत्तर NSE इंडेक्स। निर्देशांक प्रदाता NSE निर्देशांकाने निफ्टी ईव्ही आणि न्यू एज ऑटोमोटिव्ह इंडेक्स नावाचा नवीन थीमॅटिक्स इंडेक्स लॉन्च केला आहे। हा भारतातील अशा प्रकारचा पहिलाच इंडेक्स आहे। हा इंडेक्स अशा कंपन्यांच्या कामगिरीचा मागोवा घेईल जे इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टीमचा एक भाग बनतात किंवा नवीन युगातील ऑटोमोटिव्ह वाहने किंवा संबंधित तंत्रज्ञानाच्या विकासात गुंतलेले आहेत। यामध्ये बघा बजाज ऑटो, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि मारुती सुझुकी हे निर्देशकातील शीर्ष 4 घटक आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।